श्रीमती सुनेत्राताई अजित पवार, उपमुख्यमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ या विभागाचे मंत्री। शोक प्रस्ताव। माननीय अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे आज बोलणं कुठून सुरू करावं असा एक प्रश्न माझ्या मनात निर्माण झालाय। एक प्रचंड वादळ मनामध्ये तयार झालेलं आहे, कारण आज सभागृहामध्ये ज्या शोक प्रस्तावासाठी आपण सर्व लोक एकत्रित आहोत, कधीच कल्पना केली नव्हती की अशा प्रकारचा शोक प्रस्ताव हा आपल्याला या ठिकाणी त्याच्यावर व्यक्त व्हावं लागेल। खरं म्हणजे सहज बाजूला नजर गेली तर नेहमीच खुर्चीत दादा असायचे आणि सभागृहामध्ये तर सुरुवातीपासून तर रात्री उशिरापर्यंत कितीही काळ सभागृह चाललं तरी आपल्या जागी बसलेले दादा हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळायचे। आज दुर्दैवाने ते आपल्यामध्ये नाहीत, याची निश्चितपणे खंत आहे। खरं तर यावर्षी दादांनी 12वा अर्थसंकल्प मांडला असता, पुढच्या वर्षी 13वा अर्थसंकल्प मांडून बॅरिस्टर शेषरावजी वानखेडे यांचा जो विक्रम आहे त्याची बरोबरी केली असती आणि कदाचित पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक अर्थसंकल्प मांडणारे अर्थमंत्री म्हणून दादांचं या ठिकाणी कार्य राहिलं असतं। पण अचानकपणे दादा आपल्यातनं निघून गेले आणि यावेळी हा अर्थसंकल्प मांडण्याची जबाबदारी या ठिकाणी माझ्यावर आली। खरं म्हणजे अर्थसंकल्पाच्या संदर्भात आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की कठोर निर्णय घ्यायचे असतील तर ते घ्यायला कधीही मागे पुढे न पाहणारे अजितदादा होते। पण त्याच वेळी वित्त विभागाने लाडकी बहीण योजनेचा भार हा अर्थसंकल्पावर फार मोठ्या प्रमाणात पडेल आणि म्हणून याचा पुनर्विचार करावा असं सुचवल्यानंतर देखील त्या ठिकाणी ठामपणे निर्णय घेऊन तो विषय मंत्रिमंडळापुढे आणण्याचं काम करणारे देखील अजितदादा होते। आणि आपल्या सगळ्यांना आठवतं की लाडकी बहीण योजनेनंतर अजितदादांनी गुलाबी जॅकेट घालणं सुरू केलं होतं आणि आम्हालाही सगळ्यांना ते जॅकेट घालायला लावलं होतं। आता या सगळ्या गोष्टी केवळ आठवणींमध्ये आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की संपूर्ण सभागृह अत्यंत या परिस्थितीमध्ये दुःखी आहे। खरं तर अशा प्रकारचा प्रस्ताव मांडणं एक घटनात्मक जबाबदारी देखील आहे, पण मला असं वाटतं की माझ्याकरता एक अत्यंत भावनिक अशा प्रकारचा देखील हा प्रसंग आहे। महाकवी भास यांचं एक नाटक आहे स्वप्न वासवदत्त, आपल्याला माहिती आहे त्यातला एक संस्कृत श्लोक आहे, काष्ट गतो ही पावका काय दहती मित्र शोकस्तु हृदयमस्तीच दहती। याचा अर्थ असा आहे की लाकूड जळते तेव्हा तो अग्नी केवळ शरीर जाळतो, पण मित्रशोक हा हृदय आणि अस्थिलाही अर्थात आपल्या अंतस्थ आत्म्यालाही जाळतो। अजितदादांसारख्या एका सच्च्या मित्राचा सहप्रवासाचा असा मृत्यू होणं ही खरं म्हणजे केवळ राजकीय हानी नाही तर आपल्या सर्वांच्याच अंतःकरणाला प्रचंड वेदना देणारी अशा प्रकारची बाब आहे। आपण असं म्हणतो की काही गोष्टींवर काळ केवळ हे औषध असतं, पण तरी देखील
कितीही काळ गेला तरी काही वेदना या मात्र कमी होत नाहीत, अशा प्रकारची निश्चितपणे एक वेदना असणार आहे. आपण अनेक वेळा राजकीय नेत्यांच्या निधनानंतर पोकळी निर्माण झाली अशा प्रकारचं वक्तव्य करतो.